नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती आहोत आणि या ठिकाणी करंजे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येतंय। नक्की उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत, काय कारण आहे उपोषण करायचं, का त्यांना उपोषण करण्याची वेळ आली? जवळपास देशाला 79 वर्षे झाले स्वतंत्र होऊन, मात्र या ठिकाणी शिक्षणासाठी जर उपोषण करावं लागत असेल तर खरं तर ही दुर्दैवाची बाब आहे। आपण उपोषणकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण होतंय, काय मागण्या आहेत तुमच्या, का उपोषण करावं लागतं? खरं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज ज्यावेळी इंग्रजांच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची सोय लोकांना, ज्यांना गरज होती त्या लोकांसाठी सोय करून दिली आणि आरक्षण चालू केलं। परंतु आज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतरही, 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आजही आम्हाला आरक्षण मिळूनही आम्ही आजही आरक्षणापासून या कारखान्यामध्ये वंचित आहोत आणि आमचा बराच अनुशेष या ठिकाणी बाकी आहे। जवळपास या कारखान्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील, भटके विमुक्त जाती जमाती असतील, इतर ओबीसी असतील, इतर मागास प्रवर्ग असेल, या सर्वांचा या कारखान्यामध्ये जवळपास 150 जागांचा अनुशेष वर्षानुवर्ष बाकी आहे। तसं पाहिलं तर आज आपल्या लोकांची मागासवर्गीयांची मतं ह्या लोकांना चालतात, मग ह्या लोकांच्या जागा भरण्याच्या वेळेस नक्की आखडता हात का घेतला जातो? खरं हा विचार करण्यासाठी गोष्ट आहे। आणि यानंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो 22/7/2022 रोजी पहिल्यांदा चेअरमन आणि संचालक मंडळाला एक निवेदन दिलं की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शासनाच्या नियमानुसार आकृतीबंद असणारा अनुशेष आज ताब्यात भरला जात नाही आहे, तुम्ही हा दुजाभाव का करता? आम्ही त्यांना विनंती केली असता सर्व संचालक मंडळ हजर होतं, त्यावेळी सगळं आमचं ऐकून घेतलं, परंतु करताना तर काय मात्र पुढं काय केली नाही आहे। म्हणून आम्ही परत काही 4-8 दिवसांनी त्यांना भेटलो, तरीही काय जैसे ते म्हणजे गेंड्याची कातडी कशी असते त्यांना काहीच फरक पडला नाही। मग आम्ही साखर आयुक्तांच्याकडे पत्र दिलं, साखर आयुक्तांनी पत्र कारखान्याला पाठवलं की तुम्ही अनुशेष लवकरात लवकर भरा आणि बुवासाहेब हुमरेनं ते तुमचं म्हणणं मांडा, त्यांनी इथं या ठिकाणी अर्ज केलेला आहे। पण त्यानंतर परत 2-4 वेळा आम्ही गेलो, परंतु काही पुढं हालचाल झालेली नाही आहे। त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेचा विषय निर्माण झाला। आज आमच्या गावामध्ये शाळा, मी तुम्हाला सांगतो की 2003मध्ये मी उपसरपंच असताना निंबूतवरून शाळा करंजे गावात आली, त्यावेळी आम्ही आमच्याच काळामध्ये त्या ठिकाणी एक चांगली सुंदर अशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून यशवंत ग्राम समृद्धी योजनेतून आम्ही ती शाळेची इमारत पूर्ण केली। अतिशय सुंदर इमारत केली असताना आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मुलांना एक चांगले दर्जेदार शिक्षण मिळेल, की ज्या मुलांना सोमेश्वर नगरला येत होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला लोकल ठिकाणी आम्हाला जर चांगलं शिक्षण मिळालं तर आमची मुलं पुढे डॉक्टर इंजिनियर होतील असं आम्हाला वाटलं होतं। परंतु काही काळ गेला, निघून गेला, आम्ही त्यांचा पाठपुरावा केला असताना तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी 22 वर्षापूर्वी जी शाळा प्रयोगशाळा त्या ठिकाणी आली होती करंजे गावात, जी बॉक्समध्ये बंद होती, ती आजही तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल ती बॉक्समध्येच अजून बंद आहे। त्या ठिकाणी प्रयोगशाळेचा 22-23 वर्षामध्ये एकही प्रयोग झाला नाही। मग मुलं आमचे शास्त्रज्ञ कशी होतील? तिथं जर चांगले शिक्षक नसतील, कॉम्प्युटर नाही आहेत, कॉम्प्युटर तुम्ही पत्रकार बंधूंना माझी विनंती, तुम्ही त्या ठिकाणी चक्कर मारा, आजही कॉम्प्युटर आहे तसे बंद अवस्थेत आहेत। विचारलं तर म्हणतात शिक्षक मिळत नाही। अरे मग आमच्याकडे लोक आहेत ना, तुम्ही आमची लोक भरा, आम्ही तुम्हाला स्टाफ देतो। 1 मिनिट थांबवतो तुम्हाला। तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी कॉम्प्युटर आहेत आणि बरेच वर्षापासून ते बंद आहेत, मग त्या ठिकाणी जिथं शाळा असते तिथं एक शाळा व्यवस्थापन समिती म्हणून एक पालकांची समिती असते, त्या समितीचं देखील कर्तव्य नाही का की जर शिक्षक चुकीच्या पद्धतीने किंवा एखादी संस्था चुकीच्या पद्धतीने काय कारभार करत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं हा त्या शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार असतो। मग त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती नक्की काय करते? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, प्रत्येक गावामध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती असते, परंतु शाळा व्यवस्थापन समितीचा जर विचार केला तर ती फक्त जिल्हा परिषदची शाळा असेल त्यापुरती मर्यादित असते। आम्ही हाच विषय घेऊन पाठीमागच्या काळात माझे बंधू सरपंच भाऊसाहेब यांनी हा विषय घेऊन त्या ठिकाणी लक्षात आलं की त्या ठिकाणी वादावादी चालली होती, शिक्षकांच्या शेतात भांडणं चालली होती आणि त्यांना नंतर कळल्यानंतर ते तिथं गेले, तोडफोड झाली होती। प्रत्येकानं शिक्षकाचं काय करतात, एकमेकांचं काहीतरी खुन्नस काढण्यासाठी एकमेकांशी वाद मुलांना भडकवतात आणि त्या ठिकाणी मग वेगळा प्रकार होतो। आणि हाच प्रकार झाल्यामुळे ह्याच प्रकाराची चर्चा करण्यासाठी सरपंचांना शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आणि अध्यक्षांनी तिथं बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी बोलवलं असताना सरपंचांना बोलवलं, सरपंच एकटेच गेले होते, त्यावेळी अचानक बोलवल्यामुळे त्यांना एकटं जावं लागलं। परंतु त्यावेळी गेले असताना त्यांना गावाबद्दल ते म्हणले तुमच्या गावाचा काही संबंध नाही आहे, ही तुमची काही संस्था नाही आहे आणि मग तुम्हाला ह्याचा काही अधिकार नाही आहे। मग असं झालं असताना सरपंच म्हणले असं कसं होईल? ते म्हणले काय तुमच्या गावाचं सारखंच काय असतंय, तुमच्या गावाला काय सोनं लागलं आहे का? कोण म्हणलं? हे असं
विशेष म्हणजे एखादा नौका बोलला असता तर आम्ही सहन केलं असतं, परंतु गेले 20-25 वर्ष संचालक होते, व्हाईस चेअरमन होते, पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरात संचालकपद आहे. ते गावातले होळगावातले आनंदराव होळकर त्या ठिकाणी संचालक होते. ते त्या ठिकाणी बोलले असताना त्यांच्या ते लक्षात आलं होतं की त्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी अपमान केला. ते कोण आहेत काय आहेत आम्हाला त्याची देणं नाही, पण आमच्या गावाबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि आम्ही सुद्धा कोणाच्या गावाबद्दल बोलू शकतो का? नाही आहे. आम्हाला आमच्या प्रत्येक गावातील व्यक्तीला गावाबद्दल अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या गावाबद्दल अभिमान आहे, आम्हालाच अभिमान आहे. आमची अस्मिता आम्ही डळू देणार नाही आहे. त्यांनी आमच्या गावाबद्दल बोलण्याला काही अधिकार नव्हता. त्या आनंदराव होळकरचा पहिल्यांदा मी या ठिकाणी निषेध करतो. जाणीवपूर्वक आनंदराव होळकर यांच्याकडून करंजे गाव टार्गेट केलं जाते असं वाटतं का तुम्हाला? कसं होतं, मी गाव टार्गेट असं डायरेक्ट मी म्हणू शकत नाही, परंतु तुम्हाला त्यांचा एक किस्सा पाठीमागचा सांगतो. एक त्यांच्याच शाळेतले एक शिक्षक या ठिकाणी त्यांच्याच शाळेच्या एका प्रोग्रामला आले असताना ह्याच आनंदराव होळकरने त्या ठिकाणी त्या मागासवर्गीय समाजाच्या जातीचा आमचा शिक्षक असताना त्याला जेवणाच्या ताटावरून उठवलं होतं. हा अपमान आमचा समाज कधी सहन करू शकणार नाही. आणि ही इतिहासात नोंद राहील की आनंदराव होळकरने या मागासवर्गीय जातीचा ठिकाणी अपमान केलेला आहे, हे आम्ही विसरू शकत नाहीये. आणि त्या आनंदराव होळकरला या ठिकाणी नाक घासून माफीला मारल्याशिवाय पर्याय नाही अशा गावाचा निर्णय झालेला आहे. माफी मागायला पाहिजे. आता पुढचा गोष्ट तुम्हाला सांगतो. विषय शाळेचा चालला होता. शाळेचा विषय गेला, सरपंचांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आम्हाला चांगले शिक्षण त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, शिक्षक द्या, चांगले शिक्षण द्या. तुम्हाला एक सांगतो, मी सचिवांना एक 17/8/2022 रोजी एक पत्र दिलं होतं की सोमेश्वर विद्यालयाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांचं सर्वेक्षण करावं. त्यामध्ये कोणत्या शाळा चांगल्या दर्जाच्या आहेत, कुठल्या ठिकाणी काही कमी पडतोय याचा अभ्यास करून जर आमच्या करंजे गावची जर शिक्षण व्यवस्था जर बरोबर नसेल तर त्यामध्ये काय दुरुस्त्या करायच्या. मी एक 3-4 पानी पत्र दिलं होतं की गुणवत्ता कशी तपासायची हे पण मी सांगितलं होतं. परंतु त्याच्यानंतर मला त्या सचिव तर नुसता पगारापुरता काय उपयोग नाहीये. खरं ह्या सचिव म्हणून माणसाच्या त्या ठिकाणी खरंच त्या उपयोग नाही माणसाचा. एक चांगला सुशिक्षित आणि चांगला माणूस जर त्या ठिकाणी बसला तर मुलांना चांगले शिक्षण मिळू शकतं, हे माझं मत आहे. आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी फक्त सचिवापुरतं नाही, सर्व संचालक मंडळाला सुद्धा ही भूमिका मी मांडली होती. परंतु त्यांनी पुढे जाणीवपूर्वक पूर्व संचालक मंडळ आणि तो आनंदराव होळकर मागासवर्गीयांच्या बाबतीत अतिशय खराब भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही. तुमच्या बोलण्यातून एकंदरीत असं वाटतंय की जे तुम्ही संचालकांचं नाव घेताय, आनंद कुमार होळकर म्हणून जे संचालक आहेत, की तुमच्या बोलण्यातून असं जाणवतंय ते कुठेतरी जातीय राजकारण करतात. जातीय राजकारण करतात, दुसऱ्या गावाबद्दल तिरस्कार करतात. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना, करंजे गावाला बदनाम करत असताना, करंजे गावाबद्दल आवातावात आनंदराव बोलत असताना त्या ठिकाणी आमच्या करंजे गावचे 2 संचालक तिथं ठिकाणी उपस्थित होते, जे ऋषी गायकवाड आणि संग्रामभाऊ सोरटे. त्या ठिकाणी ते का गप्प बसले हे मी या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना विचारू शकतो. जर तुमचं आजचं जे आंदोलन आहे, लक्षणिक 1 दिवसाचं उपोषण जे आहे, जर तुमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या संचालक मंडळाने तर भविष्यात पुढची दिशा आंदोलनाची कशी आणि काय राहील? कसं आहे, तुम्हाला तुमच्या मार्फत सर्व महाराष्ट्राला मी सांगू शकतो, हा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा किंवा अनुशेषचा मुद्दा हा फक्त आपल्या कारखान्यापुरता मर्यादित नाही. या कारखान्यामध्ये तुम्हाला सांगतो 2022 पूर्वी 150 जागा अनुशेष बाकी होता. त्यामध्ये फक्त अनुसूचित जातीच नाही, इतर मागास तेली माळी कोळी विळी सगळ्या लोकांच्या जागा आवलं. बरं, इथं ती लोक नाहीत का? आहेत, असताना सुद्धा ते भरले जात नाहीत. मग आपल्या या कारखान्यामध्ये 2022 मध्ये 150 जागा होत्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो एक्सपान्शन झालंय, डिस्टिलरी झाली, त्या 150चा आकडा जवळजवळ 250-250 झालाय. मी आता ह्या क्षणाला कमीत कमी 250 अनुशेष या ठिकाणी बाकी आहे. आता ह्या कारखान्याचा 250 बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये 208 सहकारी साखर कारखाने, 200च पकडा, 200 × 2.5 50,000 लोक या सगळ्या ह्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सहकार आयुक्तामध्ये सहकारमध्ये 50,000 कुटुंब या ठिकाणी खरं तर त्या रोजगार त्यांना मिळू शकतो. मागासवर्गीयमध्ये सर्व जातींना त्या ठिकाणी रोजगार मिळवला जातो. परंतु जाणीवपूर्वक सर्व मागासवर्गीयांना सहकार क्षेत्रातून हद्दपार केलं जाते असं मला वाटतं. काय सांगाल मग ह्या ज्या मागासवर्गीय जागा आहेत, SC ST OBCच्या जे जागा भरला आहेत, अनुशेष आहे, हा नक्की जातो कुठं? मग काय सहकारामध्ये हे जे राजकारण चालतं, या राजकारणामध्ये जाणून बुजून मागासवर्गीय समाजाला हे डावललंच जातं. या अगोदर सुद्धा आमच्या करंजे गावामध्ये असं नाही की आजच आम्ही इथं उपोषणाला बसलोय, वेळोवेळी आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी, सरपंचांनी, विविध लोकांनी निवेदने दिली. आम्ही जनरल मीटिंगमध्ये त्याविषयी चर्चा केली. पण यांचं कातडं गेंड्याचं म्हणण्यापेक्षा यांना
जातीय तेढ निर्माण करायचा आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायचं, एवढंच काम ते करत असतात. जातीय तेढ नक्की कोण निर्माण जातीय करतं? तेढ निर्माण करतात म्हणजे जे बाकीचे आहेत, हे शिवाजी महाराजांनी जे बहुजनांचं राज्य केलं, अशा प्रकारचं हे राज्य करत नाही. आपल्याच पोळीला तूप लावून घ्यायचं हे काम करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये जाणीवपूर्वक आरक्षण दिलेलं आहे. म्हणून आज आम्ही इथं या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आम्ही त्यांनी दिलेल्या अधिकारामुळं आम्ही कायदेशीर इथं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहोत. खरं तर तुम्हाला एक मी या ठिकाणी एक नोंद देऊ शकतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट समाज आरक्षणासाठी भांडत असताना आम्हाला आरक्षण मिळूनही आम्ही त्यापासून वंचित आहोत, याचं खूप मोठा खेद निर्माण झालेला आहे आणि खेदाची गोष्ट आहे. त्यानंतर काय सांगाल? शिक्षणासाठी स्वातंत्र्यानंतर देखील झगडावं लागते. देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्षापेक्षाही जास्त काळ झाला, 79 वर्ष जवळपास झालेत, तरी देखील शिक्षणासाठी तुम्हाला अजून देखील झटावं लागते. खंत वाटते का? ह्याला मूळ कारण आपल्या कायद्याच्या चौकटीत न बसता काम करणारे हे राज्यकर्ते. ह्यांना कायद्यापासून कसं वाचायचं हे त्यांनी चांगलं ठाऊक करून घेतले. त्यामुळे अशा पद्धती संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात आपल्याला बघायला मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रस्थापित लोक बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत. तुम्ही शालेय व्यवस्थापन समितीचा विषय काढला, त्या व्यवस्थापन समिती त्यांनी फक्त कायद्याला फक्त चकवा द्यायसाठी 1-2 बदल फेरफार करत असतात वेळोवेळी, आणि तीच समिती काम करत असते. पण त्या समितीला सगळं माहीत असतं की कायद्यापासून कसं वाचायचं, आणि शिक्षणाचा दर्जा ही फक्त मागास टाकायचं आणि आपली लोक त्यात कशी भरती करायची, आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. खरं तर नोकऱ्यांचं वगैरे एक ठीक आहे की अनुशेष आजचा उद्या भरला जाईल, पण 79 वर्षानंतर देखील, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर देखील जर तुम्हाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत असेल तर खरं तर ती दुःखाची गोष्ट आहे. आणि सोमेश्वरच्या कारभाऱ्यांनी खरं तर याचा विचार करून दर्जेदार शिक्षण देणं ही खरं तर तुमची एक जबाबदारी आहे. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून त्या संस्थेवरती तुम्ही बसला आहात, सभासदांनी तुम्हाला बसवलं आहे. तुमची खरं तर एक प्राथमिकता आणि ती जबाबदारी तुमची की सर्व लोकांना, मग तो कुठल्याही समाजातला विद्यार्थी असो, त्याला दर्जेदार शिक्षण मिळणं हा त्याचा एक संविधानिक हक्क आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करून लवकरच ज्या मागण्या आहेत त्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या तुम्ही मान्य कराल अशा त्यांना अपेक्षा देखील आहे. मी मधुकर बनसोड, एम न्यूज मराठी, सोमेश्वर नगर.